ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील 424 झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आंदोलनही केलं होतं. वागळे स्टेट पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्याची सूचना ठाणे महानगरपालिकेला केली आहे. मात्र याबाबत कोणतीच कारवाई झाली नसल्यानं हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा आरोप करत या प्रकरणी अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय. प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील सुमारे 424 झाडं तोडण्यात येणार असून ही वृक्षतोड रोखण्याची विनंती 8 डिसेंबर रोजी मनोज प्रधान यांनी केली होती. मात्र अद्यापही कारवाई करण्यात न आल्यानं मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त बोडके यांची भेट घेऊन ठाणे महानगरपालिकेविरोधात अवमानना याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय. याबाबत मनोज प्रधान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र झाडांचं संरक्षण व जतन अधिनियम 1975च्या कायद्यानुसार महापालिका आणि शहरी भागातील झाडांचे संरक्षण करणं क्रमप्राप्त असल्याचं सांगितलं. वृक्षतोड करण्याआधी वृक्ष प्राधिकरणाद्वारे परवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडं तोडताना महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचं संरक्षण आणि जतन अधिनियम 1975च्या कायद्याचा भंग झाला. तसंच या परिसरात घार, पोपट, साळुंकी आदी पशुपक्ष्यांचं वास्तव्यही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं भारतीय वन कायदा या कायद्याचाही भंग झाला असून या संदर्भातील गुन्हा अजामीन पात्र आहे. या तिन्ही कायद्यांचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिल्याचं त्यांनी सांगितलं. विकासाच्या नावाखाली झाड तोडतायत आणि परवानगी नसताना बिल्डर झाड तोडतायत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे मला नवीन तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जिथे हेरिटेज झाडं तोडतायत 100 वर्षाची तिथे, आणि ते कोण तोडतायत तर PWD आणि ठेकेदार तोडतायत. तर मग तुम्ही डेव्हलपरकडनं काय अपेक्षा ठेवाल? आणि माझ्या मते जी ट्री कमिटी असली पाहिजे तीच गेले 4 वर्षात अस्तित्वात नाही. मग तर तुमची जबाबदारी, पुरी जबाबदारी तुमचीच आहे. आज तुम्ही जर मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं तर 725 झाडं तोडायची त्यांनी परवानगी मागितलेली आहे. बाजूला मॉडेला बनतंय तिथे आशर कित्येक झाडं तोडतोय. ACC मध्ये अदानीनी झाडं तोडलेली आहेत. इथे ग्लॅक्सो मध्ये ओबरॉयनी तोडलेली आहेत. रास रोजपणे रेमंड झाडं तोडताय. सर्व्हिस रोडवर साकेत ते आनंद नगर जो रस्ता आहे 1700 झाडं तोडायची हे, आणि ही सगळी झाडं 30-30 वर्ष जुनी झाडं आहेत. आणि तुम्ही काय सांगता तर कोलशेतमध्ये आम्ही आम्हाला एक जागा डिफेन्सने दिली आहे. त्या डिफेन्सच्या जागावर आम्ही बांबूची झाडं लावली आहेत. आता मला सांगा, डिफेन्सची जागा म्हणजे आज मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना जायचं म्हटलं तरी मला परवानगी मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने मला हा शब्द उच्चारायचा नाही, पण तूटपट्टी करायची तर किती करायची हा विषय आहे. मला स्पेसिफिकली ठाणेकर नागरिकांना माझं म्हणणं आहे की यार तुम्ही जरा जागे व्हा, रस्त्यावर उतरा. म्हणजे आम्ही राजकीय पक्ष करणं आणि नागरिक उतरून याचा विरोध करणं त्याला जास्ती महत्व आहे. तुमच्या मागे आम्ही उभे आहोत, तुम्ही पण खालती रस्त्यावर उतरा एवढंच सांगतो.